शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन आणि कापसाचा हमी भाव वाढवण्यासाठी तसंच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। राज्यातल्या शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। कांदा निर्यातीवर बंदी न घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं। ऊसाचा MSP वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कठोर भूमिका घेतली आहे असंही पवार म्हणाले। राज्यात 11,500 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट असल्यानं कृषी पंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असंही ते म्हणाले। या बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पणन मंत्री अब्दुल सत्तार, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।